मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला। अजितदादांनी तातडीनं धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अंजली दमानियांची मागणी। तर आयएफएफसीओ मध्येही घोटाळा झाल्याचा अंजली दमानियांचा आरोप। धनंजय मुंडेंकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन, दमानियांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन, मुंडेंचं प्रत्युत्तर, जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घेण्याची टीका। मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे अधिकार देण्याचं कारण काय? कोणाचंही ज्ञान काढण्याआधी स्वतःला किती ज्ञान आहे हे तपासून पाहावं, अंजली दमानिया यांचं ट्विट करत धनंजय मुंडेंना उत्तर। एक मोठी डील झाली, धस ज्या वेगाने पुढे गेले त्याच वेगाने ब्रेक लागला। बावनकुळे धसांचे बॉस बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? राऊतांचा सवाल। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप, मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला, सुरेश धस यांचा आक्षेप। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत मोठी डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। धस माघार घेणार हे आपल्याला एका व्यक्तीने आधीच सांगितलं होतं, असा दावाही राऊतांनी केलाय। माघार घेणे सुरेश धस यांची परंपरा, अशी टीका। धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धसांवर दबाव आणला, मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरला दोघांची भेट। करुणा मुंडेंना केलेली मारहाण, इतर आरोपांचीही सुळेंना माहिती दिली। देशमुख कुटुंबावर आता उघड्यावर पडलं आहे, आता आम्हाला यात लक्ष घालावं लागेल। ठाकरे गटाचे सर्व नेते बीडला जाणार, आमच्या नंतर उद्धव ठाकरे देखील जातील। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या। ठाकरेंच्या आमदारांची 28 फेब्रुवारीला तर खासदारांची 1 मार्चला बैठक होणार असल्याची माहिती। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठका सुरू। नागपुरात गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एका मंचावर येण्याची शक्यता। इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मोदी येण्याची शक्यता। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका। पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार, तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार। दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पवार आणि राऊत एकत्र येणार। पवारांवरील टीकेनंतर राऊत पवारांसोबत पहिल्यांदाच एकाच मंचावर। उद्धव ठाकरेंनी बैठका आधी घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती। पक्षातील गळती रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू। ठाकरेंच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीवर प्रताप सरनाईकांची टीका। निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्याचे प्रभारी जबाबदार असतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा। तर 3ही राज्यांमध्ये लागोपाठ दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसकडून राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुरू। 2 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, तर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार। दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीत 4थ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान होणार। तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याबद्दल मनापासून आभार, मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतर रेखा गुप्ता यांची प्रतिक्रिया। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशींकडून रेखा गुप्तांना शुभेच्छा। तर भाजपने दिल्लीतील जनतेला दिलेलं आश्वासन त्या पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त केली आहे। परवेश वर्मा दिल्ली विधानसभेचे उपमुख्यमंत्री असणार। नवी दिल्ली विधानसभेतून ते भाजपचे आमदार आहेत। त्यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय। दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्री शपथ घेणार। आज रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार। विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभा अध्यक्ष असणार। विजेंद्र गुप्ता रोहिणी विधानसभेतून भाजपचे आमदार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या मुंबईतील शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। दादरच्या सावरकर सभागृहात सायंकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार। मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर। आज दिल्लीत मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला आणि 21 तारखेला मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार। आग्र्यात शिवरायांचं स्मारक बनवण्यास यूपी सरकारनं परवानगी द्यावी। आई शपथ सांगतो, ताजमहालहून जास्त लोक स्मारकासाठी येतील। तसं नाही झालं तर नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते। महाराजांची लढाई कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आग्र्याच्या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम दाखवला होता, तो दिवस युक्ती दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करणार, आशिष शेलारांची मोठी घोषणा। महाराष्ट्रात 2017 सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द करण्याचा निर्णय। छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छावा चित्रपट पाहिला। यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचीही उपस्थिती। लोअर परळमध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले। आमदार सुनील शिंदेंनी जाब विचारला। स्क्रीन खराब झाल्यामुळे शो थांबवल्याचं स्पष्टीकरण।
ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर मवियात शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती. राऊतांचा दावा. शरद पवार इतरांच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. काहींनी स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून एकनाथ शिंदेंना सांगितलं की शरद पवारांचा मुख्यमंत्रीपदाला त्यांचा विरोध आहे. उदय सामंतांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. पुण्यातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार. येत्या 2 दिवसात नावासह माहिती देणार असल्याचा उदय सामंतांचा दावा. मनपा निवडणुकीत ठाण्यात भगवा फडकवायचा आहे. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान. सरकार हिंदुत्ववादी हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणेंचा इशारा. तर मला फक्त राऊतांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे प्रश्न मांडावेत. राऊतांनी समस्यांवर बोलावं. मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं राऊतांना आव्हान. संजय राऊतांच्या वक्तव्यांना मनावर घेत नाही. मतदारांनी खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिलं. प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर निशाणा. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या शिवसन्मान यात्रेत आज छगन भुजबळ यांची उपस्थिती. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अनेक दिवसांपासून नाराज होते. छगन भुजबळ प्रत्येक कार्यक्रमाला असतात. शिर्डीतील कार्यक्रमाला देखील भुजबळ उपस्थित होते. आमच्या घरातील विषय आम्ही घरात सोडू. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. छगन भुजबळ वरिष्ठ नेते ते कार्यक्रमाला हजेरी लावतात. छगन भुजबळ नाराज आहेत असं लोक म्हणतात. भुजबळांच्या नाराजीवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया. जालन्यातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या श्रेयवादावरून खोतकर आणि दानवेंमध्ये जुंपली. सौर ऊर्जा प्रकल्पांचे श्रेय बागड बिल्ल्यांनी घेऊ नये अर्जुन खोतकरांचं विधान. तर जुन्या प्रकल्पांवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ताव मारू नये रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री शिंदे 24 फेब्रुवारीला प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणार. शिंदेच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे पाहणी दौरा करणार. कुंभमेळ्यात शिंदे साधू महंतांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. कमाल खानच्या वक्तव्याप्रकरणी वकाई करणार. महाराजांबद्दल कोणीही असं लिखाण केलं असेल तर सामान्य माणूस सहन करणार नाही. भुजबळांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट देणाऱ्याचं डोकं तपासलं पाहिजे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे संतापले. सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही. सोलापूरकरला सरकार पाठीशी घालत आहे. मनोज जरांगेंचा आरोप. राहुल सोलापूरकर महाराजांची उंची कमी करत आहे. राहुल सोलापूरकरला लाज वाटत नाही. महापुरुषांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना सरकारने आत टाकलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांची सरकारकडे मागणी. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला दिलेली क्लीन चिट मागे घ्यावी. सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा. दीपक केदार यांची मागणी. आव्हाडांना कंटाळून अनेक नेते गेल्याचा अजितदादांचा आरोप. चुकीचा. आव्हाड कार्यकर्त्यांना काय ताकद देतात हे सगळ्यांना माहिती. अजित पवारांच्या विधानावर नितीन देशमुख यांचं उत्तर. लोकांनी दिलेली संधी ती घालवू नका. त्याचं सोनं करा. भरत गोगावले यांचा शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांना सल्ला. राहुल गांधी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना श्रद्धांजली शब्दाचा वापर. भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. राहुल गांधी यांचा भाव नमन करण्याचा अभिवादन करण्याचा आहे. उगाच धसा मा करून राजकारण करू नका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर. राहुल गांधींना एक पुस्तक द्यायला पाहिजे. श्रद्धांजली कधी द्यायची आणि अभिवादन कधी करायचं ते समजायला पाहिजे. शायना एनसींची राहुल गांधींच्या पोस्टबाबत प्रतिक्रिया. राहुल गांधींना शिवरायांबद्दल काही माहिती नसावी. गांधी परिवाराने केवळ नेहरू गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं. राहुल गांधी आणि शिवरायांबद्दल केलेल्या ट्विटनंतर प्रताप सरनाईक यांची टीका. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं अल्पशा आजारानं निधन. त्यांच्या निधनानंतर शरद पवार आणि अजित पवारांकडून ट्विट करत दुःख. किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणताही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नसल्याची प्रतिक्रिया. तर डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारत कारवाई प्रकरणी शिवसेना आणि ठाकरे गटात वाद. अनधिकृत इमारती बांधणारा खुलेआम शहरात वावरत असल्याचा दीपेश म्हात्रे यांचा आरोप. तर सुरक्षा काढून माझी हत्या करायची आहे. शिवसेनेच्या सुजित नलावडेंचा आरोप. आम्हाला बेघर करू नका. डोंबिवलीतील 55 वर्षीय अपंग महिलेनं व्यथा मांडली. डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणात 65 इमारतींवर कारवाई. बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही. इंडिया बेकर्स असोसिएशनचं राहुल नार्वेकरांना पत्र. दरम्यान मुंबईत पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता. मुंबई स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम. अवैध खासगी वाहतूक रोखण्यावरून बस मालक संघटना आक्रमक. भाडेवाढ मागे न घेण्याचा पवित्रा. लोकल ट्रेन तिकिटांच्या बनावटगिरीला चाप बसवणार. पश्चिम रेल्वेकडून बनावट तिकीटं ओळखण्यासाठी विशेष अॅप तयार. टीसीना विशेष प्रशिक्षण.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत 12,500 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या. 18.48 लाख प्रवाशांचा प्रवास तर 26 फेब्रुवारीपर्यंत 13,000 रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन. जीबीएसमुळे पुण्यात दोघांचा बळी. पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11वर. पीएमपीमध्ये बसमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना. महिलेकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद. पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुरू. प्लॅटफॉर्मची तासभर आधीच निश्चिती. गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना. पुणे जिल्ह्यातील 758 अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू. जिल्हा परिषदेकडून भरतीची प्रक्रिया सुरू. किमान 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांची येत्या 31 मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांचीही मोठी मांदियाळी असणार. राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा तर सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा. कराडच्या चसेगावमधील शेतात सापडलेल्या 4 बिबट्यांच्या पिल्लांची आईसोबत भेट. बिबट्या पिल्लांना घेऊन जाताना वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या करमाळा शहरात मॅट कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू. आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. म्हैसाळमधील केमाडजवळ बस आणि ट्रॅक्टरचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पहाटेपासून धुक्याची चादर. धुक्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. कराड कोयना वसाहतीमध्ये महिलांना दांडपट्टा लाठीकाठी प्रशिक्षण. शिवशक्ती गर्जना मंचाकडून या प्रशिक्षणाचं आयोजन. नांदेडच्या मुदखेड उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीस पसंती. पाण्याचं योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड. सांगलीतील शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळण्यासाठी नियोजन करण्याची मागणी. कालवा समिती बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे आमदार सुहास बाबर यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये युरियाच्या अतिवापरामुळे नायट्रेटचं प्रमाण वाढलं. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे नमुने घ्यायला सुरुवात. नवी मुंबईत सानपाडा पोलिसांकडून 51 मोबाईल फोनचा शोध घेत नागरिकांना परत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात अंबरनाथच्या जीआयपी धरणात बुडालेला तरुण अजूनही बेपत्ताच. अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू. उल्हासनगरात 2 अट्टल चोरांना अटक. आरोपीकडून 2 रिक्षा आणि 1 दुचाकी जप्त. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. उल्हासनगरमध्ये चाकू घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याची दहशत. कॅम्प 3 मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद. बेशिस्त वाहन चालकांना कल्याण कोळसेवाडी वाहतूक पोलिसांचा दणका. वाहतूक पोलिसांकडून 70हून अधिक वाहनांवर कारवाई. पुण्याच्या दापोडीत रिक्षाची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड. आरोपी नुमान खान, मुझफ्फर कुरेशी, सिप्टेन खान यांची धिंड. आरोपींनी रिक्षासह अनेक वाहनांची केली होती तोडफोड. उल्हासनगरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा. 7 ते 8 जणांच्या टोळीकडून दुकानात घुसून दोघांना बेदम मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईच्या पनवेलमधून 17 रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला बुलढाण्यातून अटक. आरोपीकडून 12,45,000 रुपये किमतीच्या 18 रिक्षा जप्त. अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन. नागरिकांना मोडी लिपीतील पत्र आणि शिवकालीन नाणी पाहण्याची संधी. प्रदर्शनाला आमदार किसन कथोरे आणि बालाजी केणीकर यांची भेट. नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांकडून 163 मोबाईल तक्रारदारांना परत. रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या पथकाची विशेष कारवाई. उल्हासनगरात चूक नसतानाही दंड भरतोय दुचाकी चालक. त्याच्या गाडीची नंबर प्लेट लावून दुसरा व्यक्ती नियम मोडत असल्याने दुचाकी चालक हैराण. वाहन चालकाच्या तक्रारीकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात चांगला दर मिळत असल्याने केळी तोडणीला सुरुवात. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केळीची मागणी वाढली. केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. तूर खरेदीतील महत्त्वाचा अडथळा दूर. खासगी गोदामात साठवणुकीची तजवीज. हमीभावाने तूर खरेदीची गणित उत्पादनाचा अंदाज 11,90,186 टन एवढा. नंदुरबार जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ. वारंवार अपघात होत असलेल्या 18 ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित. मात्र प्रशासनाच्या वतीने उपाययोजना नाही. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट. शहरात वाहन चालकांकडून बेशिस्त पार्किंग होत असल्याने रहदारीला मोठा अडथळा. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात आंदोलन. लहांडे यांची तातडीने बदली करण्याची मागणी. बदलापुरातील एका हॉटेलमध्ये अन्नपदार्थांवर घुशींची मेजवानी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नागरिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी.
धुळे शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक हैराण. धुळ्याच्या आर्वी शिवारातील धाडरे गावात नवनाथ महाराजांचे यात्रोत्सव संपन्न. यावेळी भाविकांकडून नवनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली. धुळ्याच्या अमळनेरमधील धुळे रोड आणि पिंपळे रोड परिसरात 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल. अंबरनाथच्या महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार. कोकण विभागातील 354 पतपेढ्यांमध्ये अव्वल स्थान. शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश. बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण आदेश.